आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया. आज 29 ऑगस्ट. आजच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी पवित्र मरियेच्या नोवेनाची जय्यत तयारी सुरू असेल. काही ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम असेल. ह्या वर्षी आपण ह्या संपूर्ण 9 दिवसांमध्ये जुबिली वर्षानिमित्त आशीषची यात्रेकरू पवित्र मरिया हिच्या जीवनावरती चिंतन मनन करणार आहोत. तसं पाहता पवित्र मरिया ही आशीषची माता आहे. अशा प्रकारचं नवं बिरुद पोप फ्रान्सिस यांनी तिच्या जीवनाला जोडलेलं आहे आणि ते आपल्या रोजरीच्या विनंती मालेमध्ये देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. दिनांक 30 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर ह्या 9 दिवसांमध्ये पवित्र मरियेच्या जीवनातील आशेचे वेगवेगळे कंगोरे आपण तपासून पाहणार आहोत. 8 सप्टेंबरच्या दिवशी पवित्र मरियेचा सण साजरा केला जाईल. त्यावेळेला पवित्र मरिया ही आशीषची माता आहे ह्या विषयावर आपण चिंतन करणार आहोत. योगायोगाने आज ख्रिस्त सभा संत योहान बाप्तिस्ताचं दुःख सहन हा प्रसंग साजरा करत आहे. तो जसा प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा अग्रदूत बनलेला होता, त्याचप्रमाणे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचा देखील अग्रदूत बनलेला आहे. आणि म्हणूनच योहान बाप्तिस्ताच्या बलिदानाला जर अर्थ प्राप्त झालेला असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरील बलिदानाच्या प्रकाशात आपल्याला तपासून पाहायला पाहिजे. योहानाने आपल्या बलिदानाद्वारे येशूच्या विषयी साक्ष दिली, सत्याविषयी साक्ष दिली, परमेश्वराचा मार्ग त्याने तयार केला, त्यासाठी आपले अवघे जीवन वाहिले. तो येशू स्वतः मार्ग, सत्य आणि जीवन होता. योहानाने येशूच्या कार्याची तयारी केली आणि त्याच्याविषयी साक्ष दिली. योहान वाणी होता, प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्ष शब्द होता. योहान तळपता असा दिवा होता, प्रभू येशू ख्रिस्त मात्र झगमगीत असा प्रकाश होता. योहान वराचा मित्र होता, प्रभू येशू ख्रिस्त साक्षात वर होता. ज्याप्रमाणे संत योहान बाप्तिस्ताने प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची, त्याच्या प्रेषित कार्याची आणि त्याच्या मृत्यूची देखील तयारी केली, त्याचप्रमाणे पवित्र मरियेने देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण जीवनाची तयारी केलेली आहे. आणि त्याद्वारे आपणा सर्वांना एक महत्वाचा संदेश दिलेला आहे की जीवनामध्ये परिस्थिती कशीही असली तरी माणसाने आशा कधीच सोडून द्यायची नसते. आणि म्हणूनच ह्या जुबिली वर्षामध्ये आशा ह्या विषयांवरती आपण वेगवेगळे कंगोरे तपासून पाहणार आहोत. उद्या पहिल्याच दिवशी मरियेने नम्रतेने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला ह्या विषयावरती आपण चिंतन करणार आहोत. काय नक्की घडलं होतं की देवदूताने निरोप देता बरोबर तिने ताबडतोब सांगितलं, पहा मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो. दुसऱ्या दिवशी आपण चिंतन करणार आहोत की देवाला काहीच अशक्य नाही ह्यावर पवित्र मरियेने विश्वास ठेवलेला आहे. आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात, त्यावेळेला आपल्याला वाटत असतं की आता सगळं संपलं, आता काहीच होणं शक्य नाही. अशा वेळेला फक्त परमेश्वरावरती विश्वास ठेवून बघायचं, जे अशक्य वाटत होतं ते शक्य झाल्यासारखं दिसेल. तिसऱ्या दिवशी आपण चिंतन करणार आहोत की मरियेने आपल्या आशेमध्ये इतरांना सहभागी करून घेतलं. पवित्र मरियेने इतरांना देखील आशा दिलेली आहे. जी आशेची ज्योत तिच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित झालेली, ती तिने कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये प्रज्वलित केलेली आहे. त्यामध्ये अलिशिबा असेल, त्यामध्ये कानागावचे लोक असतील, त्यामध्ये घाबरलेले आणि धास्तावलेले असे प्रेषित असतील, त्यामध्ये क्रुसावरती टांगलेला खुद्द प्रभू येशू ख्रिस्त असेल. परंतु ह्या सगळ्यांच्या जीवनामध्ये पवित्र मरियेने आशेचा दीप धगधगता ठेवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केलेला आहे. चौथ्या दिवशी आपण एक महत्वाचं वाक्य चिंतनासाठी घेणार आहोत की पवित्र मरियेने अलिशिबेच्या घरी एक सुंदर असं गायन केलं.
मन माझे आनंदे भरले, गाते प्रभुरायाची स्तुती. परमेश्वराची स्तुती जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला आपल्याला आत्मिक बळ मिळत असतं. त्या स्तुतीमध्ये आशा दडलेली असते की ज्या परमेश्वराने आतापर्यंत आपल्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे तोच परमेश्वर ह्या पुढे सुद्धा सर्व काही निभावून नेईल. पाचव्या दिवशी आपण पवित्र मरेने आशेने वाट पाहिली ह्या विषयावरती चिंतन करणार आहोत. आशेने वाट पाहायचं म्हणजे नक्की काय करायचं? हातावर हात ठेवून निष्क्रिय बनून राहायचं नाही, तर सक्रियपणे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आणि आशेने वाट पाहत राहायचं की आज आपण जसे आहोत त्याही पेक्षा उद्या आपण अधिक चांगले असू शकतो. सहाव्या दिवशी अंधाराच्या युगात पवित्र मरिया प्रकाश होती हा विषय आपण चिंतनासाठी घेणार आहोत. बऱ्याच वेळेला सगळीकडे अंधार पसरलेला असतो. अशा वेळेला पवित्र मरिया सकाळचं नक्षत्र बनत असते. हे सकाळचं नक्षत्र कशासाठी? तर नंतर नीतिमत्वाचा सूर्य उदयास येणार आहे ह्याची खात्री देण्यासाठी, ग्वाही देण्यासाठी. सातव्या दिवशी आपण पवित्र मरियेने बाळ येशूला विश्वासात वाढवले असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की छोट्या बाळ येशूला तिने 8व्या दिवशी सुंतेसाठी नेलं, त्यानंतर 40व्या दिवशी समर्पणासाठी मंदिरात नेलं, 12व्या वर्षी वल्लांकन सणासाठी ती त्याला घेऊन गेली असं आपल्याला लुप्त शुभवर्तमान सांगत आहे. त्याद्वारे देवाच्या प्रेमात वाढत राहायचं, देवाच्या प्रेमात मोठं होत राहायचं, त्यासाठी अंतःकरणामध्ये आशेचा दीप जळत राहावा पाहिजे. 8व्या दिवशी आपण पवित्र मरिया क्रूसाच्या पायथ्याशी मोठ्या आशेने उभी राहिली असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की श्रद्धेने दुःख आणि कष्ट आपण सहन करत राहायचं, त्यासाठी सुंदर असा आदर्श आहे तो पवित्र मरियेचा. 9व्या दिवशी पवित्र मरिया आपल्या आशेची माता म्हणजे ती आपल्या नेहमी बरोबर असते ह्याविषयी आपण चिंतन करणार आहोत. आणि शेवटी सणाच्या दिवशी पवित्र मरियेचा जन्म ही मानव जातीसाठी एक आशेचा मोठा किरण होता ह्यावरती आपण चिंतन करणार आहोत. हे सगळे विषय डोळ्यांसमोर ठेवायचे. मोठ्या आशेने आजपासून एक विशिष्ट प्रवास आपण हाती घेतलेला आहे, तो प्रवास सुरू ठेवायचा. पवित्र मरिया ही स्वतः या आशेची यात्रेकरू बनलेली होती. आपण देखील त्या यात्रेमध्ये सहभागी होऊया. अंतःकरणामध्ये आशेचा दीप प्रज्वलित करूया. विशेष करून ज्यांच्या जीवनामध्ये नैराश्य आहे, निराशा आहे, उदासीनता आहे, डिप्रेशन आहे, अंधार आहे, अज्ञान आहे, कर्जाचं बोझ आहे, इतर कितीतरी गोष्टीमुळे त्यांच्या जीवनामध्ये आशा दिसत नाही आहे, अशा लोकांच्या जीवनात आपल्याला आशा प्रज्वलित करता यावी म्हणून पवित्र मरियेकडे विशेष कृपा आणि शक्ती मागण्यासाठी मध्यस्थीची याचना करूया. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.